दिसते ना मस्त अळूवडी. श्रावण महिन्यात अळूची पाने सहज उपलब्ध होतात आणि या काळात बनवलेली खमंग अळूची वडी तर खासच लागते. पारंपरिक महाराष्ट्रीयन चवीची मसालेदार आणि कुरकुरीत अळूची वडी श्रावणातील नाश्त्यासाठी किंवा चहासोबत जेवणासोबत एकदम परफेक्ट आहे. श्रावण म्हटलं की घराघरात वेगवेगळे पारंपरिक पदार्थ बनवले जातात. आज आपण बनवणार आहोत श्रावणासाठी अगदी खास अशी खमंग कुरकुरीत आणि चविष्ट अळूची वडी. नमस्कार, मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे. अळूची पानं निवडताना त्याचं देठ हे तांबूस रंगाचं असावं, हिरवंगार नसावं आणि तसेच मध्यम आकाराची पाने असावीत. तसेच अळूची पाने ही गडद हिरव्या रंगाची, तजेलदार आणि डागरहित असावी. आता सगळ्यात आधी ना पानं आपल्याला पाण्यामध्ये खळखळ धुवून घ्यायची आहेत, म्हणजे त्यावरची जी माती वगैरे असेल ती निघून जाईल. त्यानंतर सगळ्या पानांची देठ काढून घ्यायची आणि या ज्या पानाच्या मागच्या बाजूला शिरा आहेत ना, त्या सुद्धा सुरीच्या साहाय्याने काढून घ्यायच्या. त्याच्यानंतर या पानावरून आपल्याला अलगदचं लाटणं फिरवून घ्यायचं आहे. त्यामुळे पानामध्ये कडकपणा राहत नाही, पाने मऊ होतात आणि रोल करायला सोपी जाते. आता पानांचा सेट करून ठेवायचा, तर मोठं पान पहिल्यांदा आणि लहान पान अगदी शेवटी ठेवायचं. ही पहिली स्टेप तर झालेली आहे. आता दुसरी स्टेप ती म्हणजे पीठ याचं मिश्रण भिजवायचं. तर त्यासाठी एका वाटग्यामध्ये ना 2 वाटी भरून बेसन चाळून घ्यायचं. चाळल्यामुळे ते हलकं होतं आणि फुलतं देखील. 4 मोठ्या आकारांच्या पानासाठी 2 वाटी बेसन हे व्यवस्थित प्रमाण आहे. आता वडीला कुरकुरीतपणा यावा यासाठी 3 चमचे तांदळाचं पीठ, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, लाल मिरची पावडर असते ती घातलेली आहे, 1 चमचा धणे पूड, अर्धा चमचा जिरे पूड, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा सफेद तीळ घातलेले आहेत. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि हे सगळं कोरडं साहित्य पहिल्यांदा मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये आपल्याला चिंच आणि गुळाचा कोळ घालायचा आहे. तर जेवढी चिंच तेवढाच गुळ घेऊन त्यामध्ये गरम पाणी घालायचं आणि 15 मिनिटं भिजू द्यायचं. त्याच्यानंतर हाताने आपल्याला याचा पल्प काढून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तो गाळून घ्यायचा. पाऊण वाटी भरून तरी मी घट्ट कोळ घेतलेला आहे आणि हा सगळा कोळ मी इथे पिठामध्ये घातलाय. चिंचेमुळे पानाला जी खाज असते ती सुद्धा कमी होते. याचमुळे आपली अळूची वडी एकदम चटपटीत आणि खमंग तयार होते. या कोळामध्ये मी हे पीठ भिजवून घेतलं की यामध्ये ना गरजेनुसार साधं पाणी घालायचं आणि जास्त सैल नाही किंवा एकदम घट्ट पण नाही, मध्यम घट्ट असं पीठ भिजवून घ्यायचं. पीठ जर जास्त सैल भिजवलं ना तर रोल थोड्या वेळाने मऊ पडू शकतो. असं घट्ट भिजवलं की पानांवरती अगदी अलगदरित्या आपल्याला लावायला येते. तर बेसनचं मिश्रण तयार आहे. आता आपण हे पानांवरती लावून घेऊ. तर पानांवरती लावताना सगळ्यात आधी एक मोठं पान घेऊन ते उलट ठेवायचं. त्याच्यावरती सगळ्या बाजूने पीठ चांगलं लावून घ्यायचं. तर कुठेही कडा वगैरे असतील तर त्याला चांगलं पीठ लावून घ्या. पिठाचा एकदम जास्त पातळ थर लावलेला नाहीये, तर थोडासा मध्यम जाडीचा लावून घेतलेला आहे. आता एका पानाला लावून झालं, दुसरं पान घ्यायचं आणि ते सुद्धा आपल्याला त्याच दिशेने उलट ठेवायचं आहे. त्याला सुद्धा हे पीठ सगळीकडून लावून घ्यायचं आणि असं करत आपल्याला 4 पानांचा एक रोल तयार करायचा आहे. तर 4 पानं मी एकेकावरती एक ठेवलेली आहेत. त्याच्यावरती पीठ लावून घेतलेलं आहे. आता पानांच्या या 2 साइड्स आहेत त्या आतल्या बाजूला फोल्ड करून त्याच्यावर सुद्धा हलकंसं पीठ लावून घेतलेलं आहे. त्यानंतर पानांची जी खालची 2 टोकं आहेत ती सुद्धा वरपर्यंत अशी ओढून घेतली. त्याच्यावर सुद्धा पीठ लावून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला एक टाईट रोल तयार करून घ्यायचा आहे. असा एकदम शक्य होईल तेवढा टाईट रोल करून घ्यायचा. कुठेही गॅप वगैरे राहता कामा नये. जिथे कडांना किंवा टोकाला पीठ लागलं नसेल ना तिथे चांगलं पीठ लावून घ्यायचं. तर हा एक मोठ्या आकाराचा मी रोल तयार करून घेतलेला आहे. याच्या वड्या सुद्धा अगदी मध्यम ते मोठ्या आकारामध्येच येतात. तुम्ही हवं तर 2-2 पानांची देखील रोल तयार करू शकता. आता त्यानंतर रोल आपण ज्या प्लेटमध्ये स्टीम करत ठेवणार आहोत त्याला तेलाने ग्रीस करून घेतलेला आहे. त्याच्यावरती रोल ठेवून ती प्लेट उकळी आलेल्या स्टीमरमध्ये ठेवून द्यायची आहे आणि झाकण लावून 15 ते 20 मिनिटं छान वाफवू द्यायची आहे. 20 मिनिटं तर लागतातच आणि 20 मिनिटामध्ये अगदी परफेक्ट अशी अळूवडी तयार होते. तर झाकण काढल्यानंतर तुम्ही एकदा नाईफ किंवा टूथपिक घालून चेक करू शकता. जर पीठ लागत असेल तर आणखीन 2 ते 4 मिनिटं वाफवून घ्या. आता याच्या पुढची महत्वाची टीप म्हणजे रोल बाहेर काढल्यानंतर पहिल्यांदा पूर्णपणे थंड होऊ द्या आणि मग त्याच्या वड्या कट करा. गरम असतानाच रोल कट करायला गेलात तर वड्या व्यवस्थित पडत नाहीत.
रोल पूर्णपणे थंड झाल्यानंतरच मध्यम जाडीच्या वड्या मी कापून घेतलेल्या आहेत. आता या वड्या तुम्ही शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करू शकता. मी इथे शॅलो फ्राय करत आहे. तर पॅनमध्ये तेल घेऊन त्याच्यावरती थोडेसे सफेद तीळ टाकलेले आहेत आणि मग यामध्ये एक आपण वडा ठेवत जाणार आहोत. खालची बाजू फक्त 2 ते 3 मिनिटं आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे. मग परत वडी पलटवायची आणि परत 2 ते 3 मिनिटासाठी फ्राय करायची. असे एकूण 6 ते 7 मिनिटांमध्ये मंद आचेवरती वडी आपल्याला अगदी खुसखुशीत, कुरकुरीत तळून घेता येते. बघा रोल कुठेही सुटलेला नाहीये आणि मस्त फ्लेवरफुल अशी वडी तयार झालेली आहे. पीठ पण अगदी व्यवस्थित लागलं गेलेलं आहे. तर अगदी पारंपरिक चवीची खमंग, खुसखुशीत आणि थोडीशी चटपटीत लागणारी अशी ही अळूची वडी शाकाहारी जेवणाबरोबर तर अगदी मस्त लागते. खूप सोपी रेसिपी आहे आणि रोल पण तुम्ही बघितलं की किती अलगदरित्या तयार करता येतो. तर नक्की बनवून बघा ही रेसिपी आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूयात नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या.